हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स, त्याची डेफिनेशन वगैरे बघितली. सो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? तर एखाद्या बॉडीने रोटेशनसाठी केलेलं विरोध, द अपोजिशन ऑफर्ड बाय द बॉडी फॉर द रोटेशन. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जर बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर आपल्याला जास्त प्रमाणात टॉर्क अप्लाय करावं लागेल टू रोटेट दॅट बॉडी, राईट. आणि मॅथमॅटिकली आपण बघितलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द अल्जेब्रिक सम ऑफ mass and square of distance of the particles within that body. So simply it is the product of mass and square of distance. So आपण फॉर्म्युला तयार केला होता, I is equal to sigma mi ri square for the number of particles in the body. I is equal to 1 to m, right? Or otherwise the uniformly body uniform असेल, homogeneous असेल, so in that case घेतलं होतं आर स्क्वेअर डी एम. तर आपल्याला ही बेसिक कन्सेप्ट यूज करायचे आहेत टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सब स्टँडर्ड बॉडीज. तर स्टँडर्ड बॉडीजमध्ये आपल्याकडं काय काय येईल? तर आपल्याकडं स्टँडर्ड बॉडीजमध्ये रिंग, थिन रिंग, देन डिस्क, देन वी हॅव रॉड, थिन रिंग अँड हॉलो सिलेंडर. हिअर can consider hollow cylinder, disc and solid cylinder. Then we have sphere, then we have spherical shell, then we have rectangular plate, so these are the different objects ज्याच्या आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रल ॲक्सिस आपल्याला बघायचं. सेंट्रल ॲक्सिस म्हणजे काय, ती टर्म समजून घ्या. जे ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे एक इमॅजिनरी लाईन जिच्या भोवती ती बॉडी फिरते असं आपण कन्सिडर करतो. आता प्रत्येक ह्या सर्व बॉडीज जर आपण बघितल्या, डिस्क, रिंग किंवा रॉड किंवा स्पियर किंवा स्पेरिकल शेल, रेक्टँग्युलर प्लेट, रेक्टँग्युलर बॉक्स, ह्या सर्व बॉडी जॉमेट्रिकली सिमेट्रिक बॉडी आहे. म्हणजे याचा सेंटर जो आहे, जॉमेट्रिक सेंटर, त्याच्यामधून पास होणारा जो ॲक्सिस आहे त्याला आपण ॲक्सिस ऑफ सेंट्रल ॲक्सिस असं म्हणू शकतो. आणि त्याच्या स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आपल्याला तयार करून ठेवावे लागतील आणि त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून पुढे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॉट एव्हर गिव्हन ॲक्सिस तो फाइंड आउट करू शकतो. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. से रिंग आपण बघतो, इट इज अ सर्क्युलर ऑब्जेक्ट whose entire mass is concentrated on the circumference. आता आपण थिन रिंग असं ॲज्युम केलेलं आहे. थिन रिंग म्हणजे इथं संपूर्ण मास त्याच्या सेंटरला त्याच्या सर्कम्फरन्सवर कॉन्सन्ट्रेट झाली. सपोज मास आहे रिंगचं यम आणि रेडियस आहे आर, तर मग सिम्पली मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्याने आपण या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिहू शकतो एम आर स्क्वेअर. सो फर्स्ट स्टँडर्ड फॉर्म्युला इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग about an axis passing through its center and perpendicular to its plane is I is equal to mr square. हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे, ठीक आहे. आता आपण डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया पाहू. तर आपण युनिफॉर्म डिस्क घेतली ऑफ निग्लिजिबल थिकनेस, समथिंग लाईक दिस. तिचा सेंट्रल ॲक्सिस तिच्या जॉमेट्रिक सेंटरमधून पास होईल. सपोज आर इज द रेडियस ऑफ दॅट डिस्क अँड एम इज द टोटल मास. देन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज I is equal to 1/2 mr square, right? So this is standard formula for moment of inertia of a disk about an axis which passes through the center of the disk and perpendicular to its plane. आता आपल्याला हे बघायचं आहे, हा जो फॉर्म्युला आपण तयार केला I is equal to 1/2 mr square, हा कसा आला? त्याच्यासाठी एक छोटंसं डेरिवेशन आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. त्याच्यात एक बोर्डाचा प्रश्नही तयार होईल अँड आपल्याला ती प्रोसिजर समजेल, ठीक आहे. आता सपोज बोर्डाने प्रश्न विचारला, so obtain an expression for moment of inertia of a disk, thin disk, about the central axis, किंवा show that the moment of inertia of a disk about the axis passing through its center and perpendicular to its plane is I is equal to 1/2 mr square. तर आपल्याला ते डेरिवेशन लिहिता येईल. तर त्यासाठी आपण एक डिस्क कन्सिडर करू आणि तिला ती थिअरी अप्लाय. So let us consider a disk of radius r. Let the axis passes through its center and let m be the mass of disk. ठीक आहे. आता सिच्युएशन अनालाइज करण्यासाठी सर्वप्रथम एक क्वांटिटी समजून घ्या.
सी वी नो द क्वांटिटी डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं? सरफेस डेन्सिटी मास अपॉन एरिया, राईट. सो या डिस्कची कारण आपण इथं थिकनेस निग्लेक्ट करतोय डिस्कची. सो वी हॅव टेकन सरफेस डेन्सिटी. त्याला मी म्हणतो सरफेस डेन्सिटी. ठीक आहे. सो सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क इज सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया. नाउ लेट अस कन्सिडर here the area of disk is pi r square as it is a circular part, right? So from this mass of disk is sigma into pi r square. ठीक आहे. तर आपल्याला ह्या कन्सेप्टचा वापर करायचा आहे. सो लेट अस कन्सिडर ए स्मॉल रिंग ऑफ ए डिस्क ऑफ थिकनेस ऑफ विड्थ लेट अस से dr. अशी एक रिंग कन्सिडर करू आपण डिस्कची, जिची ही थिकनेस किती आहे? dr. ठीक आहे. थिकनेस घेतली आपण त्याची dr आणि स्मॉल r सपोज त्याची रेडियस आहे, राईट. मग आता ह्या कन्सेप्टनुसार ह्या छोट्याशा ज्या रिंगचं आहे ॲक्सिसपासून आपण छोट्याशा जी रिंग कन्सिडर केली r अंतरावर, सो त्या रिंगचा आपण मास काढू शकतो. हिअर सिग्मा इज इक्वल टू व्हॉट वी कॅन राईट? मास ऑफ दॅट रिंग डिवायडेड बाय इट्स एरिया. नाव इट्स एरिया इज दिस टोटल एरिया विच इज shaded, right? So this is nothing but a rectangle of length 2 pi r, because this is a circumference. So 2 pi r and its length is width is dr. So this is the area of this disk. Now from this sigma for that is surface what we call surface density for this ring is dm upon 2 pi r into dr. So we get dm equals to sigma into 2 pi r into dr, right? So this is what we have got out of this analysis, right? Now we have the mass of ring in terms of its radius and surface density, right? So we'll use this formula to obtain the moment of inertia, right? Now from the concept of moment of inertia, here moment of inertia of a ring, small ring, that is IR is dm into r square. ठीक आहे. कारण आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय घेतला होता? mr स्क्वेअर. त्या हिशोबाने mr स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू आपण इथे टाकू. सो इट इज सिग्मा इंटू 2 पाय r इंटू dr इंटू r स्क्वेअर. सो अल्टिमेटली आपल्याकडं रिंगसाठी फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया आला रिंगचा IR इक्वल्स टू 2 pi into sigma into r cube into dm. So this is moment of inertia of a ring. Now by this method we can find out moment of inertia for the entire disk. See, the mass of disk is supposed to be distributed uniformly throughout its shape, right? So therefore its moment of inertia must be integration of its moment of inertia one of the elemental ring, right? So let us put the value here. Take the limit 0 to r from this to this end and put the value of this. This is 2 pi sigma r cube into dm. So what will get? 2 pi sigma 0 to r cube dm. So that is 2 pi sigma r raised to 4 divided by 4 by integration method, right? So now let us put the value of sigma here. Sigma is m divided by pi r square. So let us put 2 pi m divided by pi r square into r raised to 4 by 4. So let us cancel pi here, then r square. Here it will be r square remaining, and 2 divided by 4, that is 2. Finally it will come 1/2 mr square. So this is the final formula for moment of inertia of a disk about the central axis. So this is how you can obtain the expression for moment of inertia of a disk about the central axis. तर मग आता ह्याच पद्धतीचा वापर करून इंटिग्रेशन मेथडचा वापर करून आपण वेगवेगळ्या ऑब्जेक्टचे त्याच्या सेंट्रल ॲक्सिसभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो, राईट. आता सध्या आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट्स आहेत, त्यामुळे आपण त्या 2 ऑब्जेक्टचे मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेले आहेत. आता आपल्याला असेच उरलेले जे स्टँडर्ड ऑब्जेक्ट आहे याची लिस्ट आपण सुरुवातीला बनवली होती, त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतील आणि ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतील, राईट. आणि मग नंतर
आपण पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम त्याचा उपयोग करून आपल्याला पाहिजे ते ॲक्सिस होते आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू. आता आपल्या पुस्तकात जी काही यादी दिलेली आहे त्या यादीप्रमाणे जर गेलो आपण तर आपल्याला त्याने टेबल दिलेलं आहे करून. त्यात थिन रिंग आहे, हॉलो सिलेंडर आहे, त्यानंतर तुमचं ॲन्युलर रिंग आहे, थिक वॉल सिलेंडर आहे. या प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. तुम्ही जस्ट तो जे पुस्तकात दिलेलं आहे त्याची लिस्ट प्रमाणे आपण जाऊ, आपण एक टेबल बनवू इथे, ठीक आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सम स्टँडर्ड बॉडीज अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस. ठीक आहे. सो दिस इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर यू इन रोटेशनल मोशन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स, कारण याचा आपल्याला भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे पुढे. सो हिअर आय विल राईट the name of object, then here I will try to draw the shape of object, right? Shape of object. Here obviously the axis is central axis, so I will not make any column for that. And finally याच्यात लिहितो मी moment of inertia. ठीक आहे. So you have to focus some important dimensions there. So this is moment of inertia, right? So first object is ring. त्याचा आपण ऑलरेडी काढलेला आहे. रिंग ऑर हॉलो सिलेंडर दिस इज फर्स्ट ऑब्जेक्ट. आपण त्याचा शेप बघितला कसा असतो. रिंगचा शेप इट इज लाईक दिस, राईट? विच इज थिंग. नाउ दिस इज युअर सेंट्रल ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया इज आय इज इक्वल टू mr स्क्वेअर. दिस इज फर्स्ट फॉर्म्युला विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. देन सेकंड इज annular ring or thick walled hollow cylinder. Now this is the new concept which is added in your book. Annular ring or hollow cylinder or thick walled hollow cylinder. So याचा shape is different. Annular ring is little bit different than the ring. सो ॲन्युलर रिंगला इथे आपल्याकडे दोन रेडियस आहे. एक इनर रेडियस आहे R1 आणि एक आउटर रेडियस आहे R2. दिस इज द सेंट्रल ॲक्सिस. आणि याला जर आपण असा एक्सटेंड केला तर इट विल बिकम हॉलो सिलेंडर, थिक वॉल्ड हॉलो सिलेंडर. ठीक आहे. असं जर आपण याला एक्सटेंड केला. आता याचा जो फॉर्म्युला आहे सेंट्रल मोमेंट ऑफ इनर्शियाचा, तो फॉर्म्युला ही तुमचा 1/2 m इंटू R2 स्क्वेअर प्लस R1. This is the formula for your annular ring or thick walled hollow cylinder. So this is new part which is added in the syllabus. Last year it was not there. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑब्जेक्ट जर बघितला आपण तर डिस्क, जे आता आपण डिराईव्ह केलं. डिस्क और सॉलिड सिलेंडर हे दोघांसाठी सारखाच आहे. शेप जर बघितला तुम्ही आता मी ड्रॉ केला होता इथे. दिस इज द शेप ऑफ डिस्क. दिस इज सेंट्रल ॲक्सिस. ठीक आहे. इफ वी एक्सटेंड इट विल बिकम हॉलो सिलेंडर, राईट? सो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती काढला आपण 1/2 mr स्क्वेअर. सी मी इथं फक्त सेंट्रल ॲक्सिस घेतोय. असा ॲक्सिस जो जॉमेट्रिक सेंटरमध्ये जातोय आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे थिन वॉल्ड हॉलो स्पियर, राईट? सो आपल्याकडे आहे स्पियर, थिन वॉल्ड बट हॉलो स्पियर. एक जाड वॉल असलेला स्पियर, गोळा, राईट? जस्ट लाईक अ बॉल. त्याचं वॉल्स कशा असतात, जाड असतात आणि आकार गोल असतो. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल आपला 2/3 mr स्क्वेअर. हे फॉर्म्युले कसे आलेत याचं तुम्हाला काही जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही, कारण तुमच्या पुस्तकात त्यांनी डायरेक्टली फॉर्म्युले दिलेले आहेत आणि मेथड ऑफ इंटिग्रेशन वापरलेली हे फिक्स आहे. त्याच्यासाठी एक केस आपल्याला एक्सप्लेन केली डिस्कची, ती बोर्डाच्या प्रश्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ती तशी तयार करणार आहे. आता हे फॉर्म्युले का लक्षात ठेवायचे? बिकॉज ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. सी मोमेंट ऑफ इनर्शियाचं कन्सेप्ट समजलेलं असलं, त्याचं फिजिकल महत्त्व माहिती असलं तर याचा फॉर्म्युला कसा आला या नको त्या गोष्टी बसायचं नाही, ॲटलिस्ट इन 12th स्टँडर्ड, राईट? ओके. नाउ फिफ्थ ऑब्जेक्ट इज सॉलिड स्पियर.
So for solid sphere, figure is again like this. It is solid from the inside, right? It is hollow from the inside. So we can say it is like this, hollow, and it is completely solid sphere. So here, moment of inertia is 2 by 5 mr square. So it is 2 by 5 mr square. Then the next object is, so here we have remaining uniform symmetrical spherical shell, and then uniform rectangular plate and cone. So let me erase some of the part. So our next object is spherical shell. Object number 6 is spherical shell. Okay. So this spherical shell, uniformly symmetric spherical shell. So here we have considered. So don't get confused between the thin walled hollow sphere and spherical shell. So spherical shell is spherical only. Only thing we have to consider two radius. This is R1. This is R2. I will go as per your book. Okay. So moment of inertia is I is equal to 2 by 5 m into R2 raised to 5 minus R1 raised to 5 divided by R2 cube minus R1 cube. Okay. So there are so many methods to determine the moment of inertia, which you will learn in engineering first year, second year, right? So that's why it is not needed to go into deep at this time. But you should remind this formula. हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे, कारण हा फॉर्म्युला तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायला मदत करेल. त्यानंतर आपल्याकडे आहे युनिफॉर्म प्लेट और रेक्टँगल पॅरलेलो पाईप. युनिफॉर्म प्लेट वा पॅरलेलो पाईप. हे असं बॉक्स लाईक स्ट्रक्चर, समथिंग लाईक दिस. इज रेक्टँगुलर प्लेट, अदरवाइज इट विल बी बॉक्स. इट इज पॅरलेलो पाईप. याचा सेंट्रल ॲक्सिस हा असेल. ठीक आहे. तर ह्या सेंट्रल ॲक्सिस होती याचा मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे I is equal to 1 by 12 m into L square plus B square. So let us understand what is L and what is B with the dimension. So this is L and this is B. Okay. So m into L square plus B square. Okay. So that is the formula for rectangular plate. And now the two things are remaining. One is rod and then cone. So let us write. हे ऑलरेडी तुमच्या पुस्तकात एक चांगला टेबल बनवून दिलेला आहे. तुम्ही फक्त एकदा त्याला परत लिहून बघा आणि तुमच्या हाताखालनं फॉर्म्युले जातील. सो 8 नंबरला मी घेतो रॉड. सो रॉड वी नो स्ट्रक्चर इज लाईक दिस. रॉडचा सेंट्रल ॲक्सिस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml स्क्वेअर बाय 12. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो रॉडचा 1 by 12 ml square or ml square by 12 you can write. Radian is length of rod. And the last object is cone. So we have again two different cones. One is solid cone and again another is hollow cone. So solid cone. Cone is like this. आपण कोनिकल पेंडुलम बघितला ना का त्यामध्ये. आता फक्त हा असा आहे, हा सॉलिड कोन आहे, भरीव कोन आहे. ठीक आहे. हा त्याचा सेंट्रल ॲक्सिस. मग ह्या कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 3/10 mr स्क्वेअर. आता इथं आर म्हणजे त्याच्या बेसची रेडियस आणि हाच कोन जर हॉलो झाला म्हणजे आतून पोकळ असेल तर हॉलो कोन. सो इट इज लाईक टोपी घालताना कोनिकल, तर त्या टाईपमधला शेप. तर हॉलो कोनसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया येईल तुमचा I is equal to 1/2 mr स्क्वेअर. सो इट इज सेम ॲज दॅट ऑफ डिस्क, राईट. So it is mr square, right? So this is your radius r. So these are the important things. हे तुमच्या पाठ पाहिजे. ठीक आहे. माझ्याकडे इथे जागा कमी आहे म्हणून मी परत एकदा पुसून लिहिलं. बट यू कॅन हॅव नाईस टेबल. तसं एक टेबल तयार करा, तुमच्या अभ्यासाच्या खोलीत तो चिटकवा, येता जाता पाहत राहा आणि मॅक्झिमम टाईम ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करताल, मॅक्झिमम टाईम याचा उपयोग करताल, हे आपोआप तुमच्या लक्षात राहील. हे पाठ होतं, नो डाऊट त्यात. ठीक आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि द स्टँडर्ड एम आय ऑफ स्टँडर्ड बॉडीज अबाउट द सेंट्रल ॲक्सिस हा महत्त्वाचा टॉपिक आपण ह्या लेक्चरमध्ये बघितला. हा तुमच्या ह्या लेक्चरमधून हे जे 10-12 फॉर्म्युले आहेत
हे फॉर्म्युले तुम्ही आजचे आज जर केले, लिस्ट डाऊन जर केले आणि त्याला वेळोवेळी जर रिपीट केलं तर तुमचा फायदा होणार. ठीक आहे ना. याच्यामध्ये एक छोटासा पार्ट आणखी आहे, दॅट इज रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. सी प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचं ॲप्लिकेशन बघतो त्यावेळेस इट इज नॉट पॉसिबल टू कॅल्क्युलेट द MI, टेक डिसिजन्स ऑन द बेसिस ऑफ द फॉर्म्युला लाईक mr² and all. So we consider a point in the object where the mass is supposed to be concentrated. It is not a center of mass. मी शब्द तसे वापरले म्हणून एक पॉईंट आपण असा कन्सिडर करतो म्हणजे जिथं मास अशाप्रमाणे गृहीत धरतो की जेणेकरून त्या पॉईंट भोवती जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि आपण जे स्टँडर्ड फॉर्म्युल्यातून कॅल्क्युलेट केलेला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो सारखाच येतो. सो आपण मग लिहू शकतो की त्या ठिकाणी I is equal to mk², where k is distance of that point where we have imagined the mass of body, right? आपण बॉडीचं मास तिथं आहे असं इमॅजिन करून I is equal to mk² हा जर काढला तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि आता आपण जे बघितले त्या फॉर्म्युलेने येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया हे सारखेच येतात. पण या ठिकाणी हा जो के आहे त्याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. त्याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. सी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. Radius of gyration is very important. Like we have two standard objects, right? One is ring. We know for ring moment of inertia is mr², and from this formula again we have moment of inertia mk². So if we compare and if we consider the theory of radius of gyration, बाबा हा जो moment of inertia आहे हा आणि हा सारखाच असला पाहिजे. असं जर गृहीत धरलं तर you will get k is equal to r, right? When for ring moment of inertia is radius of gyration is equals to its radius only. But in case of disk थोडंसं चित्र बदल. सी डिस्कचा आपण फॉर्म्युला काय बघितलेला आहे. डिस्क आर रेडियसची नियम मासची डिस्क जर घेतली तर सेंट्रल ॲक्सिस होती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1/2 आणि रेडियस ऑफ गायरेशनच्या कन्सेप्टने तो घेतला समजा आपण mk². ठीक आहे. आता जर आपण कम्पेअर केलं, आता जर आपण हे दोन्ही कम्पेअर केले तर mk² इज इक्वल टू 1/2 mr². तर आपल्या लक्षात येईल का k इज इक्वल टू r/ρ, राईट. आता ह्या दोन्हीवरून आपण कन्क्लुजन करू आणि रेडियस ऑफ गायरेशनचं फिजिकल सिग्निफिकन्स. सी मी परत एकदा सांगतो. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय. आपण बॉडीमध्ये अशा एका पॉईंटला मास इमॅजिन करतो ज्या पॉईंटला आपण जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला I इज इक्वल टू mk², तर तो आणि आपला स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया सारखाच असतो. म्हणजेच आता आपण रिंगचं बघितलं तर k इज इक्वल टू r. याचा अर्थ काय झाला तर एंटायर मास इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट ए डिस्टन्स k मीन्स ॲट ए डिस्टन्स r. ठीक आहे. त्यामुळे तो रिंगच्या बाबतीत तितका झाला. पण डिस्कच्या बाबतीत तो तितका झाला का नाही. त्याचं कारण डिस्कचं मास हे 0 to r, हे 0 to r ह्यामध्ये विखुरले गेलेले आहे. ते पूर्णपणे स्प्रेड झालेले आहे. त्यामुळे तिथे रेडियस ऑफ गायरेशन किती आली r/√2. ठीक आहे. आता आपण याच्यावरून बघितलं तर आपला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr². दिस इज फॉर रिंग आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट द सेम ॲक्सिस दॅट इज 1/2 mr². जर समजा आपण सारख्याच मासची आणि सारख्याच आकाराची रिंग आणि डिस्क जर घेतली तर आपल्या लक्षात येईल का डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे आणि रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. मग आपण याचे रेडियस ऑफ गायरेशन जर चेक केले तर डिस्कची रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल्स टू रेडियस आहे आणि ही रेडियस डिवायडेड बाय √2 आहे. म्हणजेच डिस्क रिंगची रेडियस ऑफ गायरेशन इज ग्रेटर दॅन डिस्कची रेडियस ऑफ गायरेशन आणि म्हणून रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येतो आणि डिस्कचा कमी येतो. मग आता आपल्याला त्याचं महत्त्व समजून घेता येईल. सी रेडियस ऑफ गायरेशनचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे. इट टेल्स अस अबाउट the distribution of mass from the axis of rotation. Its larger value indicate that the mass is distributed away from the axis of rotation and its smaller value indicates that the mass is distributed close to the axis of rotation. आता आपण जर फॉर्म्युला बघितला तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू mk². That means if your radius of gyration is large you will have large moment of inertia and if it is less then you will have less moment of inertia. तर ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू जास्त आहे तर याचा अर्थ मास हे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून दूरपर्यंत विखुरले गेलेले आहे. जर कमी आहे तर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ ते विखुरले गेलेले आहे.
जास्त व्हॅल्यू असणं म्हणजे जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया, कमी व्हॅल्यू असणं म्हणजे कमी मोमेंट ऑफ इनर्शिया. स्टँडर्ड बॉडीजमध्ये आपल्याकडे जेवढ्या बॉडीज आहेत त्यामध्ये आपण रिंग आणि डिस्क बघितली, त्याच्या रेडियस ऑफ गायरेशन काढल्या. मगाच्या टेबलमध्ये एक कॉलम ॲड करा आणि केची व्हॅल्यू तिथं प्रत्येक ठिकाणी टाका आणि ती व्हॅल्यू ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याचा फायदा होईल. सो गाईज, दिस इज अबाउट the moment of inertia of standard bodies and radius of gyration. Now, in next lecture, we'll study the most important part of this chapter, which will help us to find out the answers of different MCQs asking various CET exams, right? And that is the theorems to find out the moment of inertia, right? Because every time it is not possible to use a formula like mr square or integration of m into r square. So we have to analyze the situation, or every time we don't have central axis. Sometimes समजा आता मी याचं एंड करण्यापूर्वी एक उदाहरण सांगतो पुढच्या लेक्चरचा बेस काय असेल. सपोज माझ्याकडे रिंग आहे, तर ही रिंग मी अबाउट द सेंट्रल ॲक्सिस फिरवतो अशी, राईट, विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन. बट इफ somebody asks me to rotate it about the diameter axis, then what is the moment of inertia about diameter axis? That question arises, right? मग त्याच्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम वापरावं लागेल. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. सो ॲप्लिकेशन त्याचं नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि त्याचे ॲप्लिकेशनचे प्रॉब्लेम आपण तिथे सॉल्व करू. ठीक आहे, थँक्यू.